भंडारा. काँग्रेस नगरसेवकांचे मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन. भंडारा नगर परिषदेतील काँग्रेसच्या 4 नगरसेवकांनी आज मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात एका महिला नगरसेविकेचाही सहभाग होता. नगरसेवकांच्या म्हणण्यानुसार शहरातील विकास कामांबाबत माहिती मागण्यासाठी ते संबंधित महिला अभियंत्यांकडे गेले असता त्यांच्याशी अपमानास्पद व अयोग्य वागणूक करण्यात आली. विशेषतः महिला नगरसेविकेशी अवमानकारक भाषा वापरण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन सुरू करत संबंधित महिला अभियंत्यांवर तात्काळ कारवाई करून त्यांना निलंबित करण्याची मागणी केली. नागरिकांच्या प्रश्नांबाबत माहिती विचारणे हा लोकप्रतिनिधी म्हणून आमचा अधिकार असून अधिकाऱ्यांकडून अशा प्रकारची वागणूक स्वीकारली जाणार नाही, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली. या आंदोलनामुळे काही काळ नगर परिषद कार्यालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्या नगरसेवकांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या. योग्य चौकशी करून नियमानुसार कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आल्याची माहिती मिळाली. दरम्यान या प्रकरणात महिला अभियंत्यांची बाजू अद्याप समोर आलेली नसून त्यांची अधिकृत प्रतिक्रिया मिळाल्यानंतर चित्र अधिक स्पष्ट होणार आहे. विषय आज आमची भंडारा नगरपालिकेची जनरल मीटिंग इथं नगर परिषदच्या सभागृहामध्ये होती. आमच्या नगरसेविका ऋतुजाताई पडोळे यांनी पुजारी मॅडम यांना काय प्रश्न विचारले. प्रश्न होते की त्यांच्या वार्डात काय सुरू होते त्या कामासंदर्भात सभागृह सोडून दिले की जे उद्धट भाषा ते त्यांनी आणि इथं लवकरात लवकर त्यांची समस्या दूर वंजारी मॅडमला मागणी. किंवा म्हणजे काय विषय होता नेमका? विषय सुरू होता मॅडम बोलून जाईल आणि सगळं सभागृह सुद्धा ते आपल्या मॅडमने बोलली आहे तर त्यांनी इथे येऊन माफी मागा. तुमच्या काय मत आहे? आज आमची जीबी होती, जनरल मीटिंग होती. मी मॅडमला काही प्रश्न विचारले. माझ्या भागात खामतलाव सौंदर्यीकरणचं काम सुरू आहे त्याच्याबद्दल मी मॅडमला प्रश्न विचारले. मॅडमनी मला त्याचं काही उत्तर दिले नाही आणि मला काही त्याचं सॅटिस्फॅक्शन झालं नाही. वरून मॅडम म्हणतात की तुम्हाला सर्व माहिती आहे, पण माझ्या व्यतिरिक्त कोणत्याही नगरसेवकांना काही माहिती नाही आहे ना. मॅडमने पूर्ण माहिती दिली. मी मॅडमला 10 वेळा विचारले पण मॅडमने मला एकहीदा उत्तर दिलेलं नाही. तर मग यामुळे मॅडम डायरेक्ट सभागृहाच्या बाहेर गेले आणि म्हणाले तुम्ही आंदोलन करा, काही करा, मला काही फरक पडत नाही. आणि माझे उत्तर दिले नाही आणि माझाही अपमान केला, वरून सभागृहाचाही अपमान केला आणि सर्व नगरसेवकांचा पण अपमान केलेला आहे. मी फक्त एवढी मागणी करते की त्या मॅडमला आत्ताच्या आत्ता निलंबित करावे. त्यांना 10 फोन गेले तरी मॅडम आलेले नाही. आतापर्यंत मॅडमला निलंबनाचा प्रश्न तेवढा होता. मुद्दा फक्त माझा प्रश्न मॅडम त्यांना पाठबळ कोण देतं काय वाटतं तुम्हाला? त्यांना पाठपुरावा कोण देते हे तर मला नाही माहिती, कारण की मी जेव्हा पण मॅडमला काही माहिती विचारायची मॅडम मला काही माहिती द्यायची नाही.
माफी वंजारी मॅडमला माफी वंजारी मॅडमच्या निलंबन वंजारी मॅडमच्या निलंबन वंजारी मॅडमना माफी वंजारी मॅडमना माफी वंजारी मॅडमना माफी वंजारी मॅडमच्या निलंबन वंजारी मॅडमच्या निलंबन वंजारी मॅडमच्या निलंबन वंजारी मॅडमच्या निलंबन वंजारी मॅडमना माफी वंजारी मॅडमना माफी वंजारी मॅडमच्या वंजारी मॅडमना माफी